नमस्कार ताईंनो, आज आपण बनवूया खानदेशी वरण बट्टे. त्याच्यासाठी आता आपण साहित्य घेऊया. या वाटीने 3 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आपण पिठाचं. तर या बट्टीसाठी आपण ना पीठ तयार करून घेतलेले. मका, सोयाबीन, हरभऱ्याची डाळ आणि गहू हे प्रमाण घेऊन आणि आपण पीठ तळून घेतलेले 3 नंबरच्या चाळणीने. आता आपण हे 3 वाट्याचं प्रमाण 3 वाट्यांचं प्रमाण घेतलेले. आता त्याच्यामध्ये आपल्याला ओवा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आणि मग टाकायचा ते. हे क्रश करून घेतलेले ओवा, चवीनुसार मीठ, थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडंसं चिमूटभर खाण्याचा सोडा. हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तुपाचं मोहन घालायचं एक कडकडीत. थोडंसं दूध गरम करून आणि तूप टाकायचं त्याच्यामध्ये. तोपर्यंत हे एकजीव करून घेऊ. या टाकून द्यायचं आणि चांगला असं एकजीव करून घ्यायचं. आणि एकजीव झाल्यानंतर आपल्याला जसं आपण पोळ्यांची कणिक भिजतो ना त्याप्रमाणे हे पीठ भिजून घ्यायचं. टाकून घेऊ 10 मिनिट 5 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण तयार करून घेऊ. पाणी ठेवूया आपण असं गरम होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण या चाळ्यातून तेल लावून बट्टी उकळत ठेवण्यासाठी. बट्टी खाली लागू नये म्हणून याच्यामध्ये आपण चिटकू नये म्हणून आपण या चाळ्याला तेल लावून घेऊ. हे पाणी उकळतं तोपर्यंत आपण काय करू, वरणाची डाळ शिजत घालू. वरणाची डाळ शिजायला टाकू. त्याप्रमाणे 1 वाटी मिरचीची डाळ घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची कट करून टाकू आपल्या आवडीनुसार. आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे. आणि या पद्धतीने काही तुम्ही एकदा वरण करून बघा. अप्रतिम लागतं असं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकायचं शिजताना, डाळ शिजतानाच. पाणी उकळतं तोपर्यंत आपण वरणाची डाळ शिजत घालून घेऊया. टोमॅटो हिरवी मिरची शिजतानाच टाकूया आणि त्यात चिमटभर हळद आणि थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं म्हणजे डाळीचं डाळ ही ओतू जात नाही. त्याच्यासाठी तूप किंवा तेल टाकायचं थोडं त्या डाळीमध्ये. आता आपलं पाणी सुद्धा उकळलेलं आहे. तर त्याच्यावर ही तेल लावलेली चाळ ठेवून द्यायची आणि इथे आपण आपलं पीठ सुद्धा एकदम व्यवस्थित भिजलेलं आहे, मऊसूत झालेलं आहे. आता आपण बारीक अशी पोळी लाटून घ्यायची आहे पिठाची. कोणी पीठ लावतं कोणी तेल लावतं ज्याच्या त्याच्यात आवडीनुसार. बारीक लाटून घ्यायची पोळी. बघू शकता आपण किती बारीक अशी पोळी टाकली. त्याच्यावर असं तेल लावून घ्यायचं. त्याच्यानंतर अशी घडी करून घ्यायची. पुन्हा तेलाचा हात लावून घ्यायचा. या पद्धतीने तेल लावून त्याचा हलकं असं गोळा तयार करून घ्यायचा, उंडा तयार करून घ्यायचा असं गोल. या पद्धतीने गोल उंडा तयार करून घ्यायचं आणि असं उलट ठेवून द्यायचं. कोणी या पद्धतीने करतात, कोणी पोळीचा गोल रोल त्याप्रमाणे करतात. याच पद्धतीने आता आपण सर्व लोक पोळी लाटून घेऊ. याच पद्धतीने असे सर्व उंडे तयार करून घ्यायचे. याच्यावर झाकण ठेवून
15 मिनिटासाठी वाफवून घ्यायची. आता आपण बघूया बटाटे शिजले की नाही. बटाटे शिजले की नाही पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये एखादा चाकू म्हणा, चमच म्हणा असं टाकून पाहायचं. जर त्याच्यानंतर जर त्या चाकूला किंवा चमचला जर काही चिकून नाही आलं तर समजून घ्यायचं आपली बटाटी वाफवून गेलेली आहे बुवा असं. आता आपली बटाटी झालेली आहे शिजवून. आता गॅस बंद करूया. मी आपली बटाटी या पद्धतीने तयार झालेली आहे. हे बघा मैत्रिणींनो, आपली बटाटी कशा प्रकारे तयार झाली हे बघा, काही त्याला चिकून येत नाही. आता आपल्या या बटाट्याच्या वाफवून झालेल्या आहे, त्याची काढून त्याची अशी काप करून आणि ते खमंग असे मंद गॅसवर तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. बघा आपल्या बट्टीचे पोट कसे असे मोकळे मोकळे तयार झालेले. या पद्धतीने आपण कट करून घेऊ आणि तेलात खमंग असे कुरकुरीत तळून घेऊ. या पद्धतीने अशा सर्व बट्टी आपण कट करून घेतले. लक्षात वाहनाला पण द्यायचे आपल्याला. तेल काढून तेल टाकून घ्यायचं. तेल टाकल्यानंतर जिरं, मोहरी, मोहरी टाकायचे, लसूण, कढीपत्ता, मिरची आणि टोमॅटो आपण बारीक तशी त्याला टाकलं आणि एकदा घ्यायचे शिजवायला. आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचे थोडेसे. त्याच्यामध्ये 5 मिनिटं पाणी टाकून घ्यायचं. चवीपुरतं मीठ, वाटणामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. वरून कोथिंबीर टाकली तर बटाटे करून कुरकुरीत अशा बटाटा करून घ्यायला आपण बनवून टाकू. थोड्या करून थोडं सोडायचं म्हणजे बघा आपलं वरण ताट तयार आहे. खमंग खुसखुशीत अशी आपली वरण बट्टीचं ताट रेडी खाण्याचं. त्याच्यावर साजूक तुपाचे दार.